नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी रेश्मा तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंग पाहणार आहे. पहिले आपण छोटी बाही पेपर कटिंग करणार आहे आणि त्या छोट्या बाहीपासून योग्य माप घेऊन मोठ्या बाहीचे पेपर कटिंग करणार आहे. व्हिडिओच्या शेवटी बाहीची कॅप म्हणजेच बाहीची मुंडा खोली किती घ्यायची याचा चार्ट देणार आहे. तो चार्ट ब्लाऊजच्या साईजनुसार असणार आहे. ब्लाऊजच्या साईजनुसार बाहीची कॅप म्हणजे मुंडा खोली किती घ्यायची याचा चार्ट देणार आहे. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण बाही उंची घेऊया. बाही उंची ही 6 इंच आहे. 6 इंचामध्ये आपण 1.5 इंच वाढवून घेणार आहे. कोणतीही बाही कट करताना बाही उंचीमध्ये 1.5 इंच जास्त बाही उंची घ्यायची आहे, कारण आपण 1 इंचाची मोडपट्टी घेतो आणि अर्धा इंच आपल्या वरती शिलाईमध्ये जाते, म्हणून आपण 1.5 इंच ही बाही उंची वाढवून घ्यायची आहे. इथं बाही उंची 6 आहे म्हणून मी इथं 7.5 त्याच्यामध्ये 1.5 वाढवून 7.5 इंच बाही उंची घेतलेली आहे. 1 इंच आपण खालून मोडपट्टीसाठी मार्क करून घेणार आहे या पद्धतीने. आणि आता आपण वरून मुंडा खोली म्हणजे कॅप उंची घेणार आहे. आपण कॅप उंची किंवा मुंडा खोली ही 3 इंच घेणार आहे. आपण 34 साईजच्या ब्लाऊजसाठी बाही कट करत आहे. तर आपला छातीचा चौथा किती आहे? 8.5. 8.5 मधून आपण अर्धा इंच वजा केल्यानंतर 8 होते. आपण 8 इंचावरती मार्क करून घेणार आहे. जिथं आपण मुंडा खोलीची जे मार्किंग केलेलं आहे तिथून आपण आडवं हे 8 इंच घेणार आहे. 8 इंच घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण शिलाई माया ही 1.5 इंच वाढवणार आहे. या पद्धतीनं आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपण जी मोडपट्टीसाठी आपण जी मार्किंग केलेली आहे तिथं आपण आडवी लाईन खेचून घेणार आहे आणि जिथे आपण 3 इंचावरती मुंडा खोली किंवा कॅप असंही बोलतात त्याला, जिथं मार्किंग केलेलं आहे तिथं आपण आडवी लाईन खेचून घेणार आहे या पद्धतीने. आणि आता आपण दंडघेर घेणार आहे. दंडघेर आपला हा 12 इंच आहे पूर्ण दंडघेर. त्याचा हाफ घेणार आहे आपण 6 इंच आणि 6 इंचामध्ये आपण शिलाई माया 1.5 इंच वाढवणार आहे. या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि आता आपण हे मार्किंग या पद्धतीने लाईन करून घेणार आहे. आता या मोडपट्टीसाठी थोडीशी तिरपी लाईन घेणार आहे, जेणेकरून आपली मोडपट्टी कुठपर्यंत आहे हे समजण्यासाठी. आता आपण जिथे बाही उंची घेतलेली आहे 7.5 इंचावरती मार्क केलेले आहे तिथून आपण जिथे 8 इंचावरती पॉईंट घेतलेला आहे तिथून आपण अशी ही तिरपी लाईन घेणार आहे आणि या तिरप्या लाईनचा मध्य करणार आहे आपण. ही तिरपी लाईन किती आहे? 9.5 इंच. 8.5 इंच. 8.5 इंचाचा अर्धा किती होतो? 4.25 इंच. तर 4.25 इंचावरती आपण मार्क करणार आहे आकार देण्यासाठी. आता जिथं आपण 7.5 इंचावरती बिंदू घेतलेला आहे तिथं आपण आतमध्ये 1 इंच या पद्धतीने घेणार आहे. या पद्धतीने आपल्याला आकार देण्यासाठी माप घ्यायचे आहे. आता इथे आपण बाहीचा आकार देऊन घेणार आहे. 1 इंच जिथे पॉईंट आहे 1 इंचाचा तिथून आपण या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. अर्ध्यापर्यंत आपण वरून घ्यायचा आहे आणि ह्या तिरप्या रेषेच्या अर्ध्यापासून आपण खाली घ्यायचा आहे. या पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा आहे. हा आहे मागच्या भागासाठी आकार आणि पुढच्या भागासाठी आपण इथूनच आकार देऊन घेणार आहे. या पद्धतीने आपण हा पुढच्या भागासाठी आकार देऊन घेणार आहे. जोडताना हा वरती जो मोठा भाग आहे तो पाठीमागच्या साईडला करायचा आहे आणि हा छोटा भाग जो असतो बाहीचा तो आपण पुढच्या साईडला करणार आहे. या पद्धतीने आपण छोट्या बाहीचे पेपर कटिंग करून घेतलेले आहे.
आता याच पेपर कटिंगवरून मोठ्या बाहीचे पेपर कटिंग कसे करायचे ते पाहणार आहे. आपल्याजवळ छोटी बाही असते, कधीतरी एखादा ब्लाऊजची बाही मोठी शिलाई करायची असते, त्यावेळेस ती बाही छोट्या बाहीपासून मोठी बाही कशी वाढवायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आता आपण बाही कट करून घेऊया. आपण हा पहिले जो कॅपचा किंवा मुंड्याचा जो वरचा चाप आहे तो वरचा चाप पहिले कट करून घेणार आहे. इथे हे आपली बाही कट करून झालेली आहे. आता आपण हा हाताने दिलेला चाप आहे. आता आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा पाहूया की कसा चाप देता येतो. ज्यांना आकार व्यवस्थित देता येत नाही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अशी टिप आहे. आता आपण इथे पावणे 1 इंचावरती मार्क करायचे आहे. इथे जे मार्क केलेले आहे पावणे 1 इंचावरती, तिथून आपण असा हा पेपर फोल्ड करायचा आहे. हे पावणे 1 इंच जे माप घेतलेलं आहे आपण आकार देण्यासाठी आपण ही टिप वापरत आहे. इथे आपण पावणे 1 इंचावरती मार्क करून फोल्ड करून घेतलेला आहे. या पद्धतीने असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आता आपण कट करून घेणार आहे. हा जो आता आकार आलेला आहे तो आपण इथून कट करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे किती छान अशी बाही कट झालेली आहे. आता आपण जिथे बाहीचं मध्य आहे, जो फोल्ड करून घेतलेला होता पेपर तसा फोल्ड करणार आहे. हा बघा, हा बाहीचा पुढचा भाग आहे आणि हा मागचा भाग आहे. किती छान असा आकार आलेला आहे आपला. या पद्धतीने आपण बाही कट करून घेतलेली आहे. आता हीच बाही कशी वाढवायची, आपण ब्लाऊज पीसवरती ही बाही कशी वाढवायची ते पाहूया. आता ही छोटी बाही आपल्याला 9 इंचाची बाही कशी वाढवायची आहे ते पाहूया. आता आपण इथे याची बाही उंची आपली किती आहे, 7.5 इंच. तर हे मोडपट्टे आपण फोल्ड करून घेणार आहे. हे मोडपट्टे आपण बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण मोडपट्टीचा वापर करतो. या पद्धतीने आपण या दोन्ही साईडला आपण फोल्ड करून घ्यायचे आहे. आपण कट करायचे नाही कारण आपल्याला ही छोटी बाही परत ब्लाऊज कटिंगसाठी वापरायची आहे. म्हणून आपण हे 2 कोपरे फोल्ड करून घेतले आणि आपली इथं बाही उंची किती आहे, 7.5 इंच. त्याच्यामध्ये आता आपल्याला किती वाढवायचे आहे हे पाहण्यासाठी आपण इथे जो बाहीचा सेंटर आहे तिथे आपण टेप घेऊन बघणार आहे. तर आपली बाही उंची आपल्याला 9 वाढवायची आहे. त्यात मोडपट्टी आपल्याला 1 इंच वाढवायची आहे. आपण 10 इंच बाही उंची कट करायची आहे. 9 इंचाची बाही शिलाई करण्यासाठी आपण 10 इंच बाहीची उंची घेणार आहे. या पद्धतीने आता आपल्याला 7.5 आहे. या सेंटरवरती आपण असा उलटा टेप ठेवून घेणार आहे. 10 सेंटर आपण 10 इंचावरती घेणार आहे आणि आपण इथे या पद्धतीने बाही मोजून घेणार आहे. तर आपल्याला बाही किती वाढवायची आहे असा उलटा टेप ठेवल्यानंतर समजते. आपल्याला बाही उंची ही 2.5 इंच वाढवून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपण बाही उंची वाढवून घेऊयात. जे मी इथं पेपरवरती मार्किंग करणार आहे ते आपण ब्लाऊज पीसवरती मार्किंग करायचे आहे. इथे आपण 2.5 इंच बाही उंची वाढवायची आहे म्हणून 2.5 इंचावरती मार्क करणार आहे. या पद्धतीने 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर ही बाही आपण जशीच्या तशी ठेवून घेणार आहे. या पद्धतीने आपण बाही ठेवून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही बाही ठेवून घ्यायची आहे आणि इथून
बाही मार्क करून घ्यायची आहे वरच्या साईडने. इथं आपला बाहीचा मध्य आहे आणि अशी आपण बाही मार्क करून घेणार आहे, जसे की ब्लाऊज पीसवरती मार्क करून घेतो या पद्धतीने. आता इथं आपण बाही वाढवताना काय चूक करतो की इथे जर आपण साईडला जे लाईन आहे त्या अशी सरळ आपण ड्रॉ करून घेतो, मार्किंग करून घेतो. या पद्धतीने आपण कधीही मार्किंग करून घ्यायचे नाही. इथे जर असे जर लाईन मार्किंग करून घेतले तर इथं आपल्याला शिलाई मायेला कापड खूप कमी पडते, तर ही पद्धत खूप चुकीची आहे. आता आपण योग्य पद्धतीने कसे वाढवून घ्यायची शिलाई माया, तर इथे आपण मध्यावरती मार्क करून घ्यायचे आहे या पद्धतीने, या पद्धतीने. आणि आपण इथून दंडगेर इकडे टाकायचा आहे. तर आपला दंडगेर किती आहे? 5 इंच. 5 इंचावरती मार्क करून घ्यायचे. इथून आपण 1.5 इंचावरती शिलाई माया मार्किंग करणार आहे. तुम्ही पाहू शकता. आपण जर हीच लाईन इथूनच अशी जर खाली घेतली असती तर किती इंच? 1 इंच कमी पडते. एवढा फरक पडतो. योग्य पद्धतीने माप घेतले, अचूक पद्धतीने माप घेतले तर हा एवढा फरक पडतो. बघू शकता तुम्ही. बरोबर 1 इंच कापड आपल्याला कमी पडले असते. तर या मध्यापासून सुद्धा या साईडला 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे. दंडघेर हा आपला 10 आहे. 10चा अर्धा 5 इंच. मध्यापासून या साईडला 5 इंच मार्क केलेले आहे. ह्या मध्यापासून या साईडला 5 इंच मार्क केलेले आहे आणि आपण तिथून 1.5 इंच ही शिलाई माया वाढवून घेतलेली आहे. या पद्धतीने आपण छोट्या बाहीपासून मोठ्या बाहीचे पेपर कटिंग केलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता ही आपण बाही कट करून घेऊया. या पद्धतीने आपण मोठी बाही पेपर कटिंग केलेली आहे. हे आपले मोठ्या बाहीचे पेपर कटिंग. धन्यवाद.